ह्यो काय विषय, आज शोले मधल्या गब्बरची एंट्री झाली. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता माझं आवरून मी आलो आहे आता साईटवर. तिथनं परत वर आलो. इथं आता आपल्याला भीम बांधायला सुरुवात करायची होती आणि न आवडणारं काम पहिल्यांदा तर बोर्ड लावून घेतलं बघा. आणि काल आपली इथे एक साईट राहिली होती मारायची. ती साईट मारायला आपला मेन माणूस येणार होता, तिचीच वाट बघत बसलो होतो. तेवढ्यात झाली बघा त्यांची एंट्री आणि येता येता एक कोपरी लापा घेऊन आली बघा. तक्त्याला कोपरी मारायची होती म्हणून त्यांना माहितच नव्हतं मी आधीच कोपरी मारून ठेवली होती ती. वर आल्यावर लगेच इकडे तिकडे बघायला लागले बघा त्या तक्त्याला कोपरी मारल्या का नाही. कोपरी मारलेली दिसल्यावर म्हणले शाबास. मग मी त्यांना म्हणलं द्या आता 100 रुपये. बड़ा हरामी हो बेटा. मग या दोघांनी लगेच साईट मारायला सुरुवात केली बघा. आणि कोपऱ्यात 5 इंचाचा गॅप राहिला होता. तिथनं परत गेलो खाली, 5 इंचाचा तक्ता तयार केला. तेवढ्यात दिसले मला शक्तिमान. आज शक्तिमानचं गंगाधर झाले होते. परत तिथनं आमची साईट मारून झाली होती. लगेच आम्ही पहिला भीम बांधायला घेतला. तेवढ्यात आला चहा. मग दादा कोंडकेंना म्हणलं वरनं प्या. अबे साले. मग तिथनं मी पण चहा पिऊन घेतला लगेच आणि भीम बांधायला बसलोय आणि तार कुठं आहे. मग तिथनं परत खाली आलो आणि तार लगेच कट केली अशी पटापटा. आणि इकडं मामांना म्हणलं कुठं घेऊन चाललाय सळ्या. तिने म्हणले भंगारात घालायला. मग तिथनं आम्ही पहिला भीम बांधायला सुरुवात केली बघा. मग दादा कोंडकेंना म्हणालो आपण सळ्या का बांधतोय. तिने म्हणले आपल्याला खूळ लागले. आणि आज ऊन लई होतं त्यामुळे घरमालकाने दिले होते पैसे. लगेच जाऊन ऑरेंज घेऊन आलो. मग काय त्याचा पण बुकना पाडून घेतला. आणि इकडे हिने एक अखंड बाटली संपवली होती बघा. आणि संपलंय तरी अजून वतायच लागल्यात बघा. आणि तिथनं परत चालू केले बघा. मला म्हणले पाण्यात जाळ काढतोय मी. वो अलग ही लेवल का बंदा था. मग तिथनं आमचा पहिला भीम बांधून झाला होता. लगेच आम्ही दुसरा भीम बांधायला सुरुवात केली बघा. आणि तो पण भीम एकदाचा कंप्लीट करून घेतला. इथं तर आता लय ऊन लागत होतं. मग परत आम्ही इकडून भीम बांधायला सुरुवात केली कारण या घराची सावली इथं पडत होती. जसं सूर्य खाली जाईल तसं आपण इकडं भीम बांधत जाऊया म्हटलं. मग तिथनं आमची ते पण दोन्ही भीम बांधून झाली. आता आम्ही ह्या साईडला भीम बांधायला बसणार होतो आणि उन्हात तर जावंच लागणार होतं बघा. आणि ह्यांच्या जवळ येऊन बसलो आणि यांना म्हणलं एक 100 रुपये द्या, गार काय तर आणूया म्हटलं. लगेच हिने तिथनं उठलेच बघा. मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा माँ. मग आम्ही जिन्याजवळचा एक भीम बांधायला सुरुवात केली. आणि हे मामा आहेत मिस्त्री आणि यांना नीट ड्रॉइंग वाचायला येईना बघा. दादा कोंडके लागले हसायला आणि मामांना राग आला जब्बर आणि ते झाले शोले मधले गब्बर. आणि दादा कोंडकेंना म्हणाले अरे ओ सांबा कितने आदमी ते. आणि इकडे मी व्हिडिओ काढायला लागलेलं बघितले आणि तिकडे तोंड करून लगेच चालू केले बघा. जलवा आहे हमारा. आणि आम्ही आज एवढी भीमं बांधली बघा. 4 भीमं राहिली होती ती आता उद्या बांधणार होतो. आता आमची झाली होती सुट्टी. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करा.